स्ट्रायकिंग एंडला जर आपण पाहिलं तर फलंदाज मिलिंद आणि महेंद्र एम स्क्वेअर यावेळेस मात्र मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय, कारण मिलिंद आणि महेंद्र हे दोन जोडी. तर गोलंदाज पहिला चेंडू क्रॉस बॅटेड फटका खेळण्याचा मानस होता फलंदाजाचा. डाव्या एष्टीला सोडून जाणारा चेंडू आहे. लाईन पाहिली, पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता फलंदाज महेंद्रच्या माध्यमातून, मात्र पंचांना पाहिलं चेंडू डाव्या एष्टीच्या किंचित बाहेर आहे. अवांतर चेंडू घोषित केला गेलाय आणि पहिली अतिरिक्त धाव मात्र धाव फलकावर नोंदवली जाते. तोच गोलंदाज अमोलच्या माध्यमातून यावेळेस मात्र लॉफ्टेड ड्राईव्ह खेळला गेलाय. इनफिल्ड क्लिअर करायचा आहे. बॅटचा फ्लो जर आपण पाहिला तर जाणून बुजून चेंडूला उंची दिली गेली. मिड ऑफच्या डोक्यावरून चेंडू काढण्याचा प्रयत्न होता, परंतु एलिव्हेशन देता आलं नाहीये आणि चेंडू मात्र गेला. क्षेत्ररक्षक लॉंग ऑन वरून चेंडूवरती येतोय आणि सिंगल मात्र या ठिकाणी कन्वर्ट केली जाते. डबल मध्ये 2 धावा येत आहेत आणि या 2 धावांच्या बरोबरीने मात्र षटक क्रमांक 1 सुरू असताना धाव फलकावरती धावा येत आहेत त्या बिनबाद 3. पुन्हा एकदा फुलर लेनचा चेंडू, अप्रतिम डिलिव्हरी, इन स्विंगिंग यॉर्कर आणि फलंदाज महेंद्रची खेळी मात्र संपुष्टात. पहिला फलंदाज बाद. तर यावेळेस मात्र आपण पाहतोय गोलंदाज अमोलच्या माध्यमातून वापरला गेला गोलंदाजीचा ब्रह्मास्त्र इन स्विंगिंग यॉर्कर मात्र फेकला गेला. लाईन मिस केली गेली फलंदाजाच्या माध्यमातून. क्रॉस बॅटेड फटका खेळण्याचा प्रयत्न होता आणि हा प्रयत्न मात्र फसला. यष्ट उद्ध्वस्त केल्या गेल्या महेंद्र या फलंदाजाच्या आणि पहिला फलंदाज मात्र या ठिकाणी गमावला. तो फलंदाजी करणाऱ्या दैसर संघाच्या माध्यमातून तिसऱ्या क्रमांकावरती वर्णी मात्र लागते. फलंदाज राहुल, एक अष्टपैलू खेळाडू राहुलच्या माध्यमातून दैसर संघाचा आपल्याला पाहायला मिळतोय. तोच राहुल स्टान्स जर आपण पाहिला तर क्रॉस बॅटेड फटका किंवा मिड विकेट स्क्वेअर लेग झोन मध्ये चेंडू वळवायचा हा मानस आहे. आल्या मात्र मोठा फटका खेळण्याचा मानस दाखवला गेला. पॅडलाईनला चेंडू जरूर केला, शफल केलं होतं फलंदाजानं आणि सिंगल मात्र या ठिकाणी आपल्या सांघिक धावसंख्येचा खातं खुला करतो. षटक क्रमांक 1 अमोलचा सुरू असताना फलंदाजी करणाऱ्या दैसर संघाची धावफलकावरती धावा मात्र येत आहेत. 1 गडी बाद 4 धावा. थोडासा संत गतीने धावसंख्या पुढे सरकते. P1चं हे षटक आहे. पहिल्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा उभारण्याचा मानस. तर मात्र स्ट्रायकिंग एंडला येतोय फलंदाज. हलकासा ओव्हरपिच चेंडू रडार मध्ये सापडतोय. स्टँड अँड डिलिव्हर्ड चेंडू सीमा रेखा पार. 6 धावांसाठी उत्तुंग षटकार. तर या दरम्यान सन्माननीय श्री अरविंदजी वत्रे साहेब यांच्याकडनं मात्र 1000 रुपयाचा पारितोषिक असेल. नांदिवली संघाच्या गोलंदाजांसाठी ही सुवर्ण संधी आहे. जर विकेट हॅट्रिक प्राप्त केली गोलंदाजानं, परंतु मिलिंदचा जर आपण विचार केला बऱ्याच कालावधी ऑफ स्ट्राईक असणारा फलंदाज आणि या फलंदाजाला मात्र आल्या षटकारानं आपल्या संघाचं खातं उघडलं, आपल्या धावसंख्येचं खातं उघडलं. परंतु कमबॅक पहा पुन्हा एकदा. फुल्लर लेन यॉर्कर चेंडू आणि यष्ट उद्ध्वस्त केल्यात. दुसरा फलंदाज बाद. मिलिंद बॅक टू द पॅव्हेलियन. तर यावेळेस मात्र आपण पाहिलं की षटकारांना सुरुवात करणारा फलंदाज, परंतु त्यानंतर मात्र यॉर्कर इन स्विंगिंग यॉर्कर फेकणं ही ओळख आहे अमोलची. कारण आतापर्यंत जर आपण पाहिलं 2 फलंदाज गमावले गेले दैसर संघाने आणि दोनही फलंदाज हे क्लीन बोल्ड अर्थातच त्रिफळाचीत बाद झालेत आणि दोनही चेंडू जर आपण पाहिलं तर फुलर लेनचा चेंडू जो विकेटच्या अंतिम चरणामध्ये चेंडूचा मारा केला गेला, ज्याला वेगवान गोलंदाजाचा ब्रह्मास्त्र मानलं जातं आणि या ब्रह्मास्त्र मात्र अचूक दिशेवर अचूक जागेवरती पडलं आणि 2 फलंदाज मात्र यावेळेस तंबूच्या आश्रयाला आले. दोनही आघाडीचे सलामीवीर फलंदाज मात्र तंबूमध्ये. यावेळेस नौका फलंदाज तिसऱ्या क्रमांकाचा नॉन स्ट्रायकिंग एंडला फलंदाज राहुल आणि स्ट्रायकिंग एंडला मात्र कुंदान. गोलंदाज सज्ज होतोय अमोल. अमोलचा हा चेंडू हलका ओव्हरपिच चेंडू होता. लॉंगांच्या क्षेत्रामध्ये चेंडू वळवला गेलाय. प्रयत्नांची पराकाष्ठा जरूर होते. क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि
या ठिकाणी जर आपण पाहिलं तर चेंडू अडवला गेलाय का हा मात्र प्रश्नचिन्ह निर्माण होतोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत, काही क्रीडा रसिक देखील आहेत, आमचे स्वयंसेवक देखील आहेत. तर निर्णय मात्र निश्चितपणे येतोय, कोणताही निर्णय येत नाहीये, म्हणजेच 2 धावा. तर 2 धावा. तर या ठिकाणी मात्र अंतिम चेंडूवरती येते 2 धावा आणि 2 धाव्यांच्या बरोबरीने मात्र षटक क्रमांक 1 या ठिकाणी होत आहे समाप्त. आघाडीचे 2 फलंदाज गमावल्यानंतर मात्र धावांचा जर आपण विचार केला तर धाव फलकावरती धावा आल्या तब्बल 11 धावा. आघाडीचे 2 फलंदाज गमावले गेलेत, 11 धावा धाव फलकावरती आहेत. तर या ठिकाणी अमोल मात्रे ज्यांना पहिलं षटक हाताळलं 500 रुपयाचं पारितोषिक जरूर आलंय. आपण पाहतोय सन्माननीय अरविंदजी वत्रे साहेब यांच्या माध्यमातून मात्र हे पारितोषिक या ठिकाणी दिलं गेलंय. तर यावेळेस मात्र दुसरं षटक घेऊन येतोय गोलंदाज सचिन. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा केला जातोय सचिनच्या माध्यमातून. पंचांच्या डाव्या बाजूला क्रॉस बॅटेड फटका खेळण्याचा माणूस दाखवला होता. वारंवार फलंदाज शफल करतायत, मिड विकेट स्क्वेअर लेग झोनला टार्गेट करण्याचा प्रयत्न करतायत, परंतु एकेरी दुहेरी धावा देखील तितक्याच महत्वाच्या असतील. पहिल्या षटकामध्ये 11 धावा धाव फलकावरती आल्यात, 12 धावा धाव फलकावरती आल्यात पहिल्या षटकामध्ये, आणि 12 धावांच्या सरासरीने जर आपण विचार केला तर 48 धावा 4 षटकांमध्ये 45-50 धावांपर्यंत जर मजल मारली तर मात्र या 45-50 धावांचा यशस्वी पाठराखण गोलंदाजीच्या माध्यमातून जरूर केली जाऊ शकते. यावेळेस मात्र पुन्हा एकदा तोच प्रयत्न होता, सातत्यानं तोच प्रयत्न फलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळतो. आणि गोलंदाजाला मात्र ओळखलंय की फलंदाज वारंवार शफल करतोय, बॉडी लाईन अटॅक केला गेलाय, थोडासा शॉर्ट ऑफ गुड लेंथला चेंडू ठेवला गेलाय, त्या ठिकाणाहून मात्र फलंदाजाला चकमा देण्याचा प्रयत्न जरूर केला जातोय. वाईड आउटसाइड द ऑफ स्टंप फुलर लेनचा चेंडू केला आणि त्यानंतर जर फलंदाजानं जकडून ठेवलं तर आपसुकपणे फलंदाज हे थोडेसे दबावाखाली येऊ शकतात. हे मात्र यावेळेस ओळखला गेलाय गोलंदाजाच्या माध्यमातून. पुन्हा एकदा सुंदर चेंडू आहे, अप्रतिम गोलंदाजी, कमबॅक पाहायला मिळते गोलंदाज सचिनच्या माध्यमातून. आतापर्यंत चेंडू फेकले गेले 3 आणि 3ही चेंडू मात्र निर्धाव फेकले गेले. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज राहुल. यावेळेस मात्र राहुलला काहीशी कानमंत्रणा जरूर दिली जाते. सुरुवात 11 धावांची जरूर होती, परंतु त्यानंतर मात्र 3 चेंडू सलगचे 3 चेंडू निर्धाव फेकले गेले. 12 धावांची सुरुवात होती आणि त्यानंतर मात्र फेकले गेलेले 3 निर्धाव चेंडू, परंतु यावेळेस मात्र चेंडू अतिशय वेगाने होता. क्षेत्ररक्षण खूप सुंदर पाहायला मिळालं, कारण या ठिकाणाहून जर चेंडू स्किट झाला असता तर कदाचित 4 धावाचा देखील हा चौकार होऊ शकला असता, परंतु दैव बलवत्तर ठरलाय गोलंदाजाचा. क्षेत्ररक्षण तितक्याच दर्जेदार पाहायला मिळालंय आणि सिंगलनं मात्र स्ट्राईक रोटेट केली गेली आहे. आता मात्र स्ट्रायकिंग एंड वरती येतोय फलंदाज कुंदन, जो खेळतोय आपले वैयक्तिक 3 संघाला मात्र घेऊन जातोय. षटक क्रमांक 2 मार्गस्थ असताना तब्बल 2 गडी बाद 14 धावा धाव फलकावर. गोलंदाज यावेळेसचा चेंडू आहे, इनसाइड आउटचा फटका खेळण्याचा मानस, स्ट्रेट बॅक ओव्हर द बॉलर साइड, चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी दर्जेदार षटकार. तर या ठिकाणी मात्र उत्तुंग षटकार जरूर आलाय. सलग 3 चेंडू निर्धाव गेल्यानंतर रोशन आपण पाहिलं दोनही फलंदाज एकत्र आले होते, काहीशी कानमंत्रणा जरूर झाली आणि त्यानंतर मात्र कदाचित फलंदाज कुंदननं सांगितलं की केवळ आपण एकाच धावेनं स्ट्राईक रोटेट करा, मी आक्रमणाची धुरा सांभाळतो, आणि खुंदांना मात्र एक दणदणीत षटकार खेचला. षटक क्रमांक 2 या ठिकाणी होत आहे समाप्त आणि 2 षटकांच्या समाप्ती अखेर धाव फलकावरती धावा येत आहेत.
19 धावा पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या. एकूण 12 धावा अमोल म्हात्रेच्या माध्यमातून हाताळलं गेलेलं षटक आणि त्यानंतर मात्र जबरदस्त कमबॅक पाहायला मिळालं. एक षटकार जरूर आला परंतु उर्वरित 5 चेंडूमध्ये खर्च केली गेली फक्त एकच धाव. एकूण धावा आल्या दुसऱ्या षटकामध्ये 7. 2 षटकाच्या समाप्ती अखेर 9.50च्या सरासरीनं 19 धावा मात्र धावफलकावरती आल्या परंतु या 19 धावा पुरेशा धावसंख्या नसतील. नाणेफेकीचा कौल जिंकला होता नांदिवली संघानं. प्रथम गोलंदाजी करण्याचा घेतला गेला निर्णय परंतु या निर्णयाला सार्थ गोलंदाजी मात्र आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाली या दोनही गोलंदाजांच्या माध्यमातून. पहिलं षटक जरी 12 धावांचं आलं असलं तरी दुसऱ्या षटकामध्ये मात्र सचिननं अप्रतिम कमबॅक करवून दिलाय. आता मात्र या ठिकाणाहून कमबॅक करावं लागेल फलंदाजी करणाऱ्या दहिसर संघाला कारण धावफलकावरती धावा जर पाहिल्या तर अवघ्या 9.5च्या सरासरीने आहेत. आपण सुरुवातीला देखील उल्लेख केला होता रोशन सर की 4 षटकांचा जर सामना असेल तर 45 ते 50 धावा जर तुम्ही धावफलकावरती उभारलात तर त्या ठिकाणाहून तुमचा संघ फाईट बॅक करू शकतो. परंतु जर तुम्ही 40 किंवा 40च्या आतमध्ये तुम्हाला रोखले गेलं प्रतिस्पर्धी संघाच्या माध्यमातून तर मात्र तुम्हाला प्रयत्नांची पराकाष्ठा विजयासाठी निश्चितपणे या मैदानावरती करावी लागेल. एकंदर जर आपण विचार केला तर नांदिवली संघानं मागच्या सामन्यामध्ये दमदार खेळ दाखवला होता आणि एकंदर जर आपण विचार केला तर अशक्यप्राय वाटणारा सामना मात्र या संघानं जिंकला होता. ही क्षमता आहे या नांदिवली संघाची आणि खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर या संघामध्ये मात्र गुणवंत खेळाडूंचा भरणा निश्चितपणे या संघामध्ये आहे. म्हणूनच की काय तर 45 ते 50 धावा हे पहिलं उद्दिष्ट असायला पाहिजे यावेळेस दोनही मैदानावरती असणाऱ्या फलंदाजांच्या मनामध्ये. कुंदनचा जर आपण विचार केला तर कुंदन एक आक्रमक फलंदाज जरूर आहे. आतापर्यंत त्यानं एक षटकार त्याच्या बॅटमधनं आपण जरूर पाहिला. एक चौकार देखील त्याच्या बॅटमधनं आलाय. दुहेरी स्वरूपाची धाव आली आहे. माफ करा चौकार आलेला नाहीये परंतु दुहेरी धाव ही जरूर त्याच्या बॅटमधनं आले. यावेळेसचा चेंडू खराब लाईन आणि या चेंडूवरती मात्र ह्यूज हिट. चेंडू सीमारेखा पार 6 धावांसाठी षटकार. षटकारानं मात्र संघाची एकूण धावसंख्या पुन्हा एकदा उंच भरारी घेताना आपल्याला 25 धावा धावफलकावरती पाहायला मिळते. धावसंख्येचा आलेख उंचावण्याचं काम आता मात्र या दोनही फलंदाजांना या दुसऱ्या षटकामध्ये करावं लागेल. पुन्हा एकदा आक्रमण केलं गेलंय. हल्ले आणि प्रतिहल्ले जरूर पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा दर्जेदार बॅक टू बॅक दुसरा कणकणी षटकार. DJ Sandy in the mix. आता मात्र या ठिकाणी आपण पाहतोय राहुल साठी देखील पारितोषिक येत आहेत. सलग 5 षटकार किंवा 6 षटकार म्हणजे बॅक टू बॅक 2 षटकार त्याच्या बॅटमधून आले. उर्वरित 4 चेंडूमध्ये 4 षटकार अर्थात 6 चेंडू 6 षटकार जर आले तर वेदांत भोईर यांच्याकडनं मात्र 500 रुपयाचं पारितोषिक असेल ते फलंदाज राहुल साठी. 2 चेंडूवर 2 षटकार आले. यावेळेस मात्र षटकारांची हॅट्रिक पूर्ण केली जाते. अंतिम षटकामध्ये मात्र विस्फोटक फलंदाजी पाहायला मिळते ते फलंदाज राहुलच्या बॅटमधनं. तर या ठिकाणी आपण पाहतोय अंतिम सामना दुसऱ्या फेरीतला त्यानंतर मात्र तिसऱ्या फेरीतल्या सामन्याकडे आपण वळणार आहोत. आणि एकंदर जर फलंदाजी पाहिली राहुलची पहिल्या 2 षटकामध्ये थोडासा संत खेळ या फलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळाला. प्रयत्नशील जरूर पाहिला हा फलंदाज परंतु त्याच्या प्रयत्नांना यश मिळत नव्हता. परंतु जसा पहिला चेंडू त्याच्या बॅटच्या पट्ट्यामध्ये आला त्याचा कॉन्फिडन्स लेवल मात्र एका वेगळ्या उंचीवरती आपल्याला पाहायला मिळाला. आणि सलगच्या 3 चेंडूवर 3 षटकार मात्र पाहायला मिळाले फलंदाज राहुलच्या बॅटमधनं. यावेळेस मात्र बॅक टू बॅक 4था षटकार येतोय फलंदाज राहुलच्या बॅटमधनं. ह्यूज हाय अँड हँडसम 6 धावांचा कणकणी षटकार. झटका जरा सा महसूस हुआ एक लाइफ की
तर या ठिकाणी फलंदाजाच्या बॅटमधून निघालेला आणखीन एक दर्जेदार 6 धावांचा षटकार. धाव फलकावरती धावा येत आहेत 43 रन, 43 धावा धाव फलकावरती आल्या आहेत आणि झटका निश्चितपणे प्रत्येक चेंडूवरती मात्र देतोय फलंदाज राहुल. कारण दुसऱ्या षटकामध्ये ज्यावेळेला सचिननं गोलंदाजी केली, सुरुवातीचे 3 चेंडू निर्धाव फेकले, या फलंदाजाला मानसिक दडपण निर्माण केलं. परंतु जसा पहिला चेंडू, या तिसऱ्या षटकातला पहिला चेंडू त्याच्या बॅटच्या पट्ट्यामध्ये आला, त्यानंतर मात्र त्याला 4 षटकार बॅक टू बॅक खेचले गेले. यावेळेस सोलार लाईनचा चेंडू आहे, क्रॉस बॅटेड फटका, फाईन लेग टार्गेट करण्याचा प्रयत्न आणि यष्ट्या मात्र उद्ध्वस्त केल्या गेल्यात की काय, जी रिॲक्शन आपण पाहतोय. फलंदाज मात्र या ठिकाणी बाद होतोय. राहुल बॅक टू द पॅव्हिलियन. रुपेरी वालू सोनेरी लाटा त्याव माझं वर्ख तरतय, रुपेरी वालू सोनेरी लाटा त्याव माझं वर्ख तरतय. कोणे देशी नेऊ कोणे गावी नेऊ सांग तुझ्या मनानं काय करतय, कोणे देशी नेऊ कोणे गावी नेऊ सांग तुझ्या मनानं काय करतय, कोणे देशी नेऊ कोणे गावी नेऊ सांग तुझ्या मनानं काय करतय. तर या ठिकाणी फलंदाज राहुल मात्र बाद झालाय. ज्या राहुलनं मात्र वादळ निर्माण केलं होतं, वादळी खेळी या मैदानावरती ज्या खेळाडूच्या फलंदाजीमध्ये पाहायला मिळाली. अक्षरशः आक्रमण केलं होतं अनिकेत या गोलंदाजावरती. तब्बल 4 चेंडूवर 4 षटकार खेचले गेले, परंतु 5व्या चेंडूवरती मात्र आपण पाहिलं फलंदाज या ठिकाणी बाद झाला तो राहुल. परंतु राहुलनं बाद होण्यापूर्वी 26 धावांची महत्वपूर्ण खेळी आपल्या संघासाठी साकारली. संघाची एकूण धावसंख्या 43 धावा धाव फलकावरती. यावेळेस उजव्या बाहेरचा चेंडू होता, ड्राईव्ह केला गेलाय चेंडूला, 1 धाव जरूर मिळते. दुसऱ्या धावेसाठीचा कॉल आणि 2 धावा देखील लिलाया पूर्ण केल्या गेल्यात. यावेळेस मात्र दोनही फलंदाजांच्या माध्यमातून षटक क्रमांक 3 या ठिकाणी होते समाप्त आणि 3 षटकांच्या समाप्ती अखेर मात्र प्रतिषटक 15च्या सरासरीने धाव फलकावरती धावा उभारल्या गेल्या आहेत. तब्बल 45 धावा आणि तिसरं षटक हे या सत्रातलं सर्वात महागडं षटक ठरतंय अनिकेतचं, ज्यामध्ये एकूण येत आहेत 26 धावा. एक मात्र सफलता जरूर प्राप्त झाली अनिकेत या गोलंदाजाला. फलंदाज राहुलला जरूर बाद केलं, परंतु बाद होण्यापूर्वी राहुलनं जी वादळी खेळी या मैदानावरती साकारली, संघाला मात्र सुस्थितीमध्ये नेऊन पोहोचवण्याचं काम मात्र या फलंदाजाच्या माध्यमातून केलं गेलं. षटक क्रमांक 3 होते समाप्त. 45 धावा धाव फलकावरती येत आहेत. आपण पाहत आहोत आई गावदेवी क्रिकेट संघ व ग्रामस्थ मंडळ खिळकाळी आयोजित श्री खिळकाळेश्वर चषक 2018 पर्व 3. एक दर्जेदार आयोजन मात्र आपण या स्पर्धेच्या आयोजकांच्या माध्यमातून पाहतोय. आणि आज या स्पर्धेचा दुसरा दिवस आहे. उद्या कदाचित रोशन सर या स्पर्धेचा तिसरा आणि अंतिम दिवस असेल, जिथे आपल्याला टॉप 3 चे संघ निश्चितपणे पाहायला मिळतील. आणि एक अतिशय दर्जेदार आयोजन आणि दर्जेदार खेळ. विकेटचा प्रत्येक खेळाडू विशेष उल्लेख ज्या गोष्टीचा करतोय ती म्हणजे या स्पर्धेदरम्यान वापरली जाणारी विकेट. सुरुवातीचं सत्र आपण सकाळचं सत्र पाहिलं तर धावा मर्यादित होत्या, 50-55 5 षटकामध्ये धावा होत होत्या. परंतु जसजसं या विकेटवरती विकेट खुललं गेलं, जसं ऊन या विकेटवर आलं, तसं मात्र या विकेटनं आपला रंग दाखवायला सुरुवात केला आणि तब्बल 72 धावांचा यशस्वी पाठलाग या मैदानावर पाहिला. यावेळेस मात्र गोलंदाजाच्या वेगाचा वापर, शेवटच्या क्षणाला बॅटचा फेस ओपन, चेंडू थर्डमॅन सीमारेखा बाहेर, 4 धावांसाठी चौकार. निश्चितपणे या स्पर्धांचं हे टायटल सॉन्ग, शीर्षक गीत आपण मात्र डीजेच्या माध्यमातून ऐकले. यावेळेस बॅक टू द बॉलर ड्राईव्ह, गोलंदाजाच्या डोक्यावरून चेंडू काढण्याचा प्रयत्न, सेफेस्ट झोन ज्याला मानला जातो. अंतिम षटकामध्ये आक्रमण करणं, प्रतिहल्ले करणं, अटॅक इज अ बेस्ट डिफेन्स आहे क्रिकेटचा मूलमंत्र. आणि या दोनही तवके फलंदाज यावेळेस मात्र मैदानावरती आपण पाहतोय, कुंदन आणि जयेशच्या माध्यमातून. आणि या दरम्यान मात्र 50 धावांचा टप्पा पूर्ण होत आहे. तब्बल अर्धशतक मात्र धाव फलकावरती लगावलं जात आहे फलंदाजी करणाऱ्या संघाच्या माध्यमातून. यावेळेस मात्र मोठा फटका, अप्रतिम टायमिंग, चेंडू वाईड स्लोगन, सीमारेखा बार, 6 धावांसाठी उत्तुंग षटकार. श्री खिळकाळेश्वर मंडल येथे काव्याचे डोंगराला, श्री खिळकाळेश्वर मंडल येथे काव्याचे डोंगराला. हॅलो. तर निश्चितपणे या ठिकाणी आणखीन एक दर्जेदार फटका पाहायला मिळाला. फलंदाजाच्या बॅटमध्ये 6 धावा आल्या. संघाची एकूण धावा संख्या 56.
धावा धावफलकावरती यावेळेस मात्र कमर्सच्या डोक्यावरून क्रिकेटचा क्लास क्रिकेटचा दर्जा मात्र या ठिकाणी दाखवून दिलाय. चेंडू मात्र सीमा रेखा पार. 4 धावांसाठी चौकार. तर तब्बल 15 धावा या गोलंदाजानं आतापर्यंत खर्च केल्यात. तर मात्र स्ट्राईक रोटेट करण्याचा मानस आणि हा प्रयत्न मात्र फसला गेलाय. फलंदाज बाद होतोय जयेशच्या माध्यमातून. तर निश्चितपणे शतकातील कदाचित हा अंतिम चेंडू असेल. स्ट्रायकिंग एंडवरती येण्याची धडपड आपण या फलंदाजाची पाहिली. कुंदनचा जर आपण विचार केला तर 3ऱ्या क्रमांकावरती 4थ्या क्रमांकावरती फलंदाजीसाठी आलेला फलंदाज. धावफलकावर धावा आहेत 60 धावा. यावेळेस मात्र फुलार लाईनचा चेंडू होता. पहिला फलंदाज डाऊन द विकेट येतोय. यॉर्कर लेनचा चेंडूचा मारा केला गेलाय. अंतिम चेंडूवरती मात्र या ठिकाणी फेकलाय गोलंदाजीचं ब्रह्मास्त्र. अंतिम चेंडूवर मिळते एकेरी स्वरूपाची धाव आणि पहिलं सत्र या ठिकाणी होतंय समाप्त. 4 षटकांच्या समाप्ती अखेर धावफलकावरती मात्र धावा उभारल्या गेल्या आहेत ते 61 आणि विजयासाठी मात्र लक्ष असेल ते नांदिवली संघासमोर 4 षटक आणि 62 धावांचं. खेळाचा उत्तरार्ध आपल्या समोर निश्चितपणे घेऊन येतील. मायक्रोफोनवर असतील रोशन संते. तोपर्यंत मात्र थोडासा अवधी आपल्याला मिळतोय. तर जाऊयात पुन्हा एकदा सुमधुर संगीतासाठी डीजे ऑपरेटर यांच्याकडे. थँक्यू प्रवीण सर. तर खूप मोठी क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. आई गावदेवी क्रिकेट संघ खिडकाली व ग्रामस्थ मंडळ खिडकाली आयोजित श्री खिडकालेश्वर चषक 2018चं हे भव्य दिव्य आयोजन आपण पाहतोय. नक्कीच विशेष सहकार्य आपण पाहतोय या 20 ग्रामस्थ मंडळ डायगर आणि तसेच आपण पाहतोय जनमान क्रिकेट संघ डायगर यांच्या माध्यमातून हा मैदान आम्हाला उपलब्ध झाला. ही स्पर्धा आपण पाहतोय परमपूज्य डिकिताजी महाराज क्रीडांगणावरती एक भव्य दिव्य आयोजन आपण पाहतोय. श्री खिडकालेश्वर चषक 2018चं हे पर्व आपण पाहतोय. 3ऱ्या वर्षामध्ये दिमागदार आयोजन आपण पाहतोय. आजचा हा दुसरा दिवस. कालचा दिवस गाजवला तो म्हणजेच गावदेवी उंबारली संघाने थेट टॉप 3 मध्ये क्वालिफाय झालाय. तर आजच्या दिवशी आपण जर पाहिलं गेलं तर माऊली 11 वडवली संघ आपण पाहतोय क्वार्टर फायनल मध्ये क्वालिफाय झालाय. तर दुसरा संघ त्यांच्या समोर कोण असेल, नांदिवली की दहिसर, या दोन संघांमध्ये क्रिकेटचं युद्ध आपण पाहतोय.
प्रशांत म्हात्रे आणि पिंट्या म्हात्रे ही जोडी आपण पाहतोय. अजय गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतो. गेम ऑन. दोन्ही संघांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. पहिला चेंडू आपण पाहतो शॉर्टम बॉल करण्याचा प्रयत्न केला होता. जवळपास कोणताही क्षेत्ररक्षण नाहीये. एक धाव पूर्ण करतोय आणि पाहता दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली जाते. गुड ड्रॉइंग बिटवीन द विकेट. या दोन फलंदाजांमध्ये 2 धावांनी श्रीगणेश करतोय. 2 धावांनी संघाचं आणि स्वतःचं अकाउंट ओपन करतोय फलंदाज प्रशांत म्हात्रे. या प्रशांत म्हात्रेने पहिल्या सामन्यामध्ये नक्कीच अर्धशतक झळकावलं होतं. तोच प्रशांत म्हात्रे आपण पाहतोय या दुसऱ्या सामन्यामध्ये 2 या धावसंख्येने खातं खोलतोय. आता हुकचा फटका आपण पाहतोय. लाजवाब देखना नजाकत भरा फटका चेंडू सीमा पलीकडं 4 धावांसाठी. गुड शॉट. बॅक टू बॅक 3 षटकारांसाठी आदरणीय अरविंदजी वत्रे साहेबांच्या माध्यमातून तब्बल 1000 रुपये कॅश प्राइज असेल. तसेच अर्धशतकासाठी 2000 रुपये कॅश प्राइज असेल. अरविंद काका यांच्याकडून सुवर्ण संधी असेल. या वीस आपण पाहतोय नांदिवली संघाच्या फलंदाजांना. नक्कीच पहिल्या सामन्यामध्ये या सुवर्ण संधीचं सोनं केलं ते म्हणजे प्रशांत म्हात्रेने तब्बल 1000चा मानकरी ठरला. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 6 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा अजय सज्ज होतोय. पहिल्या सामन्यामध्ये नक्कीच नव्हता अजय. यावीस मोठा फटका प्रशांत म्हात्रे. ब्रँडेड फटका. षटकार. थँक्यू सो मच. अप्रतिम संगीत आपण पाहतोय डीजे मास्टर अमर यांच्या माध्यमातून सातत्याने सकाळच्या 17 पासून आपण पाहतोय सुमधुर संगीत सादर करतायत. पुन्हा एकदा स्वागत आहे अमर या स्पर्धेच्या माध्यमातून. धावसंख्या 6 आणि वाटे धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 12 धावा धावफलकावरती. सकाळच्या सत्रामध्ये नक्कीच गोलंदाजांसाठी पोषक होती. त्यानंतर दुपारचं सत्र सुरू झालं आणि पाहिलं गेलं तर फलंदाजांनी या खेळपट्टीवरती खोऱ्याने धावा बनवल्यात. तोच फलंदाज आपण पाहतोय 20 प्रशांत म्हात्रे. पुन्हा एकदा सुरेख फटका स्वीपचा. लाजवाब देखणा डोळ्याचं पारणं फेडणारा फटका येतोय चेंडू सीमा पलीकडं. 1 बाउन्स ओव्हर 4 धावांसाठी. गुड शॉट. थँक्यू सो मच. धावसंख्या 4 ने वाटे धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय यावी 16 धावा धावफलकावरती. अप्रतिम सुरुवात करतोय यावी गावदेवी नांदिवली संघाचा फलंदाज प्रशांत म्हात्रे आणि पिंट्या म्हात्रे ही जोडी. जी संघनायकाला सुरुवात अपेक्षित होती ती सुरुवात करून दिली यावी प्रशांत म्हात्रेने. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 16 धावा धावफलकावरती. 15.50च्या सरासरीने प्रति षटकामागे धावा करायचे आहेत यावी नांदिवली संघाला सामना जिंकण्यासाठी. यावीस आपण पाहतोय अपरकटच्या माध्यमातून लॉंग ऑफच्या वरून आपण पाहतोय चांगला प्रयत्न केला होता झेल घेण्याचा. 2 धावा पूर्ण करतोय. रुपेश पाटील होते तिथे. राहुल पाटील होते. नक्कीच अप्रतिम प्रयत्न केला होता राहुल पाटीलने. तोपर्यंत 2 धावांचा अवधी असेल. धावसंख्या 2 ने वाटी धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय यावीस 18 धावा धावफलकावरती. अप्रतिम सुरुवात करतोय. फ्लाइंग स्टार्ट करतोय. स्वप्नवत सुरुवात करतोय गावदेवी नांदिवली संघ या सामन्यामध्ये. दरम्यानचा पोटीची पुन्हा एकदा स्वीपचा फटका आपण पाहतोय. अप्रतिम क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. एक चोटी धाव पूर्ण केली जाते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. पहिल्या षटकाचा वाजवी खेळ संपलाय आणि पहिल्या षटकानंतर धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 19 धावा धावफलकावरती. उर्वीस समीकरण 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 43 धावांची गरज या 20 गावदेवी नांदिवली संघाला. मोदरा गौरी कुमारा गेला मोदरा गौरी कुमारा असो मावर छाया देवा असो मावर छाया. 14 विद्येचा अधिपती बाप्पा तू गणराया. 14 विद्येचा अधिपती बाप्पा तू गणराया.
सो मच. 18 चेंडू जिंकण्यासाठी आपण पाहतोय 43 धावांची गरज आहे. 14.33च्या सरासरीने प्रति षटकामागे धावा कराव्या लागतील हा सामना जिंकण्यासाठी. अप्रतिम सुरुवात करून दिली यावेळी प्रशांत मात्रेने आपल्या संघासाठी एक पात्री अभिनय दाखवतोय. एखादी किल्ला लढवतोय या मैदानावरती. महेंद्र भोईर येतोय गोलंदाजी मार्गवरती. संघनायक आहे यावेळी दहिसर संघाचा. सुरेख चेंडू फेकला तो आज क्रिकेटचा फटका आपण पाहतोय. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय 20 अजयच्या माध्यमातून. धावसंख्या 1 ने वाटी धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 20 धावा धावफलकावरती. पिंट्या मात्रे आणि प्रशांत मात्रे ही जोडी आपण पाहतोय. ज्या नांदिवली संघाने पहिल्या सामन्यामध्ये 72 धावांचं लक्ष्य यशस्वीरित्या पूर्ण केलं. फक्त 4 षटकामध्ये 72 धावा बनवल्या मानेरे या संघासमोर. तोच नांदिवली संघ आपण पाहतोय. पुढे चेंडू पुन्हा एकदा महेंद्र रिव्हर्स अटेम्प्ट करतोय. भेडकावून दिला चेंडूला. स्विच हिटचा फटका आपण पाहतोय. चेंडू सीमा पलीकडं फरार. 4 धावांसाठी गुड शॉट. दरी वर्षाची वर्षाला आई गावदेवी माती आई गावदेवी थँक्यू सो मच. तर क्षेत्ररक्षण करणाऱ्या दहिसर संघाला सूचना असेल की जो क्षेत्ररक्षक आहे तो आधीच बाहेर जातोय. तर विनंती आहे यावेळीच दहिसर संघाला सूचना आहे. धावसंख्या 4 ने वाटे धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 24 धावा धावफलकावरती. अप्रतिम सुरुवात आपण पाहतोय यावेळी नांदिवली संघाची. पिंट्या मात्रे आणि आपण पाहतोय यावेळी प्रशांत मात्रे ही जोडी. मानाची सन्मानजनक लोकप्रिय क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. श्री खिडकाळेश्वर चषक 2018 हे पर्व आपण पाहतोय. माऊली 11 वडवली संघात संगणक विनंती असेल की व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय कारण की यापुढीलचा सामना तुमचा असेल. दरम्यानचा पुढील चेंडू सोरेख चेंडू फेकला होता. अशाचा वेध घेतला जातोय. नक्कीच पंच दर्शवतात की बॅट कट आहे. पंचांचा इशारा तो बॅट कट आपण पाहतोय. एकदा मिळते यावीस पिंट्या मात्रे आणि एकदा मिळते यावीस नांदिवली संघाला. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 24 धावा धावफलकावरती. 25 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. प्रशांत मात्रे आणि पिंट्या मात्रे ही जोडी. गोलंदाज महेंद्र सज्ज होतोय. डावकुरेचा गोलंदाज रिव्हर्स अटेम्प्ट करतोय. स्ट्रॉंग अपील आपण पाहतोय. नक्कीच हाईट फॅक्टर आणि आपण पाहतोय पुन्हा एकदा बॅट कटचा इशारा येतोय. धावसंख्या 1 ने वाटी धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय यावेळी 26 धावा धावफलकावरती. धावा धावफलकावरती आपण पाहतोय. अप्रतिम गोलंदाजी होते. संघनायक महेंद्र भोईरच्या माध्यमातून मोठे फटके मारण्यापासून वंचित ठेवतोय हा गोलंदाज महेंद्र. यावेळी नांदिवली संघ फलंदाज पिंट्या मात्रे आणि प्रशांत मात्रेला. रिव्हर्स अटेम्प्ट करतोय. मिस टायमिंग फटका आहे. जेलची संधी असेल. सोप्पा जेल टिपला जातोय कुंदन भोईरच्या माध्यमातून आणि पहिला मोठा धक्का बसतोय गावदेवी नांदिवली संघाला. पिंट्या मात्रे बॅक टू द पवेलियन. आम्ही आगरी गोरी गोरा आलो आई तुझे नजरेला ओ मनाचा कांदाला वाला आई तुझे गोपालू दिला. आम्ही आगरी गोरी गोरा आलो आई तुझे नजरेला ओ मनाचा कांदाला वाला. थँक्यू सो मच. 26 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. या षटकामध्ये कमबॅक करून देतो गोलंदाज महेंद्र. अप्रतिम गोलंदाजी होते. तर नवीन फलंदाज आपण पाहतोय इन ॲट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती येतोय अमोल. संघाचा एक अष्टपैलू खेळाडू आपण पाहतोय. तर स्ट्राईकला फलंदाज प्रशांत. रिव्हर्स अटेम्प्ट करतोय. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू फेकतोय. अप्रतिम गोलंदाजी. 7 धावांचं षटक फेकलंय गोलंदाज महेंद्र भोईरने आणि या षटकामध्ये पुन्हा एकदा कमबॅक केलंय दहिसर संघाने. 2 षटकानंतर धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 26 धावा धावफलकावरती. उर्वरित समीकरण येणारे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 36 धावांची गरज या 20 गावदेवी नांदिवली संघाला.
थँक्यू सो मच डीजे मास्टर. तर वैयक्तिक पहिलं आणि सांघिक कोटेल तिसरं षटक घेऊन तो गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय जयेश. ज्या जयेशने पहिल्या सामन्यामध्ये अप्रतिम गोलंदाजी केली होती तोच इथे गोलंदाज जयेश आपण पाहतोय या दुसऱ्या सामन्यामध्ये. वैयक्तिक पहिला आणि सांघिक कोट्यातील तिसरं षटक घेऊन ते गोलंदाज जयेश. निर्णायक षटक असेल कारण की 12 चेंडूमध्ये 36 धावांची गरज आहे. 18.00च्या सरासरीने प्रति षटकामागे धावा कराव्या लागतील हा सामना जिंकण्यासाठी या 20 नांदिवली संघाला. जर अमोलने 3 चेंडूमध्ये 3 षटकार मारले तर 2000चं कॅश प्राइज असेल. आदरणीय अरविंद काका यांच्याकडून सुवर्ण संधी असेल. 12 चेंडू जिंकण्यासाठी आपण पाहतोय 36 धावांची गरज. गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय जयेश. स्ट्राईकला फलंदाज अमोल. सोरेक चेंडू फेकला होता. आपण बाजूया कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळतो. तेवढेच चांगले क्षेत्ररक्षण डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये शरद भोईर यांच्या माध्यमातून एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या 1 ने वाटते. धावसंख्या धावफलकावरती 27 धावा. धावफलकावरती येणारे 11 चेंडू जिंकण्यासाठी आपण पाहतोय 35 धावांची गरज. जोपर्यंत प्रशांत मात्रे असेल खेळपट्टीवरती, जोपर्यंत अमोल असेल खेळपट्टीवरती, तोपर्यंत विजयाच्या आशा पल्लवित असतील या 20 गावदेवी नांदिवली संघाच्या. 11 चेंडू जिंकण्यासाठी 35 धावांची गरज. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय डायगर गाव एंड कडून जयेश. राईट टर्म ओव्हर द विकेटचा मारा करतोय. सोरेक चेंडू फेकला होता. अप्रतिम चेंडू फेकला होता. जोरदार अपील केली होती. या अपिलामध्ये आत्मविश्वास कमी आणि उत्साह जास्त होता हेच बघितलं पंच विश्वास पाटील यांनी. तोपर्यंत एका धावेचा अवधी असेल. धावसंख्या 1 ने वाटते. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 28 धावा. धावफलकावरती एका धावेसाठी संघर्ष करावा लागतोय. एका धावेसाठी झगडावं लागतंय या मैदानावरती आपण पाहतोय गावदेवी नांदिवली संघाला. ज्या नांदिवली संघाने पॉवर षटकामध्ये तब्बल 19 धावा बनवल्या होत्या. सोरेक चेंडू फेकला होता. स्विंग अँड मिस. अप्रतिम चेंडू फेकला. टप्पा पडल्यानंतर आउट स्विंगच्या माध्यमातून चेंडू ट्रॅव्हल झाला. सरळ जाऊन यष्टिरक्षक महेंद्र भोईरच्या हातामध्ये विसावला. दरम्यानचा निर्धाव चेंडू फेकतोय. धावसंख्या स्थगित. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 28 धावा. धावफलकावरती जिंकण्यासाठी अजूनही 34 धावांची गरज. सोरेक चेंडू फेकला होता. पुन्हा एकदा स्विंग एन मिस. गुड लेन्स पडून अतिरिक्त बाउन्स होतोय. टेकअप होतो चेंडू आणि सरळ जाऊन संगनायक यावेळी आपण पाहतोय महेंद्र भोईरच्या हातामध्ये विसावतोय. बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू फेकतोय गोलंदाज जयेश. मी आधीच म्हटलं होतं पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा अप्रतिम कामे केली होती. प्रत्येक निर्धाव चेंडू विजयाचा मार्ग सुकर करेल यावेळी दहिसर संघासाठी. यावेळी मोठा फटका आपण पाहतोय. संघर्षमय षटकार येतोय. फलंदाज अमोलच्या बॅटमधून या 6 धावा संजीवनीचं काम करतील नांदिवली संघासाठी. थँक्यू सो मच. या 6 धावा संजीवनीचं काम करतील नांदिवली संघासाठी कारण की संजीवनी षटकार आलाय फलंदाज अमोलच्या बॅट मधून. येणारे 7 चेंडू जिंकण्यासाठी 28 धावांची गरज. प्रत्येक चेंडू मागे चौकार मारावा लागेल फलंदाजी करणाऱ्या नांदिवली संघाला हा सामना जिंकण्यासाठी. 7 चेंडू जिंकण्यासाठी आपण पाहतोय 28 धावांची गरज. पुन्हा एकदा जयेश सज्ज होतोय गोलंदाजी मार्कवरती. राईट टर्म ओव्हर द विकेटचा मारा करतोय. सोरेक चेंडू फेकला होता. सबमरीन डिलिव्हरी. चेंडू पडल्यानंतर खाली राहतोय. निर्धाव चेंडूची सांगता होते. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकानंतर धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 34 धावा. धावफलकावरती येणारे 6 चेंडू 28 धावांची गरज. सामना जिंकण्यासाठी या 20 आपण पाहतोय तो म्हणजेच गावदेवी नांदिवली संघाला. गतवर्षीचा एक विक्रम नक्कीच सांगेन. नांदिवली विपक्ष नारेन असा सामना सुरू होता. मेगा फायनल सामना होता शिडोनच्या मैदानावरती. एका षटकामध्ये नांदिवली संघाला 30 धावांची गरज होती. 4 उत्तुंग षटकार
आणि एक चौकार मारला होता फलंदाज प्रशांत मात्रेने आणि तोच फलंदाज आपण पाहतोय खेलपट्टीवरती आहे प्रशांत मात्रे, कारण की 2 चेंडूमध्ये 12 धावांची होती आणि 2 उत्तुंग षटकार मारले होते आणि तब्बल 8,000 रुपयाचा मानकर ठरला होता. तोच फलंदाज आपण पाहतोय प्रशांत मात्रे आहे. 30 धावा बनवल्यात तर या 28 धावा का बनवू शकत नाही. 6 चेंडू 28 धावांची गरज. गोलंदाजी मार्गवरती सज्ज होतोय या निर्णायक षटकामध्ये. आकाशच्या हातामध्ये हा चेंडू सोपवलाय. मित्र हा चेंडू सोपवला नाहीये तर या सामन्याचं भवितव्य सोपवलंय. हा सामना सोपवलाय, या सामन्याचं भविष्य सोपवलंय संगणक महेंद्र भोईरने आकाशच्या हातामध्ये. प्रशांत मात्रेने जर सामना जिंकून दिला तर नक्कीच अरविंद काका वत्रे यांच्याकडून 2,000 कॅश प्राइज असेल. 6 चेंडू 28 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. विकेट न गमवता 27 केले तरी संघ जिंकू शकतो नांदिवली संघ. यावीस मोठा फटका प्रशांत मात्रेच्या बॅट मधून पहिला उत्तुंग षटकार येतोय. धावसंख्या 6 ने वाढते. धावसंख्या धावफलकावरती 40 धावा धावफलकावरती. मी आधीच म्हटलं होतं नारेनच्या शिवडोनच्या मैदानावरती नारेन संघासमोर 30 धावा बनवल्यात याच प्रशांत मात्रेने तर 28 धावा या मैदानावरती का बनवू शकत नाही, कारण की क्षमता आहे, गुणवत्ता टासून भरली, परंतु आतामध्ये सिद्ध करावी लागेल. जर तू आज स्वतःला सिद्ध केलं तर जग तुला आपोआपच प्रसिद्ध करेल. येणारे 5 चेंडू जिंकण्यासाठी आपण पाहतोय 22 धावांची गरज. 5 चेंडू 22 धावांची गरज. विकेट न गमवता 21 केल्या तरी संघ जिंकू शकते 20 नांदिवली संघ. जर हा सामना जिंकून दिला प्रशांत मात्रेने तर नांदिवलीचे प्रेक्षक 4 ते 5 वर्ष विसरू शकत नाही प्रशांतला. यावेळी पुन्हा आपण पाहतो मिस्टामिंग फटका आहे. झेलची संधी असेल आणि फलंदाज बाद. मोठा धक्का बसतोय नांदिवली क्रिकेट संघाला. प्रशांत मात्रे बॅक टू द पवेलियन. सो मच. 4 चेंडू 22 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. 3 उत्तुंग षटकार आणि 1 चौकार मारावा लागेल या 20 नांदिवली संघाला सामना जिंकण्यासाठी. 4थ्या क्रमांकावरती येतोय फलंदाज रोहित, परंतु महत्वाची गोष्ट आपण पाहतो या 20 अमोल स्ट्रायकिंगला आहे. 4 चेंडू 22 धावांची गरज. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय या 20 आकाश कमबॅक करतो या षटकामध्ये. तर अमोलने सामना जिंकून दिला तर 2,000 कॅश प्राइज असेल. यावेळी आपण पाहतो मिस्टामिंग फटका. झेलची संधी असेल आणि फलंदाज बाद. या सामन्यावरती मजबूत पकड निर्माण करतोय दहिसर संघ. थँक्यू सो मच. माऊली 11 वडवली संघ संगणक तकदीर म्हात्रे यांना विनंती असेल आपण या टॉस साठी. माऊली 11 वडवली संघ संगणक तकदीर म्हात्रे यांना विनंती असेल आपण या टॉस साठी आमच्या व्यासपीठावरती. येणारे 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी आपण पाहतोय 22 धावांची गरज. सुरेख चेंडू फेकला होता. कमबॅक केले गोलंदाज आकाशने या षटकामध्ये. पहिल्या चेंडूवरती जरूर षटकार मारला होता. त्यानंतर 3 चेंडू आपण पाहतोय या 20 सुरेख चेंडू फेकतोय, निर्धाव चेंडू फेकतोय. 2 चेंडू जिंकण्यासाठी 22 धावांची गरज. विजयाच्या उंबरठ्यावरती आपण पाहू शकाल या 20 दहिसर क्रिकेट संघाला. 2 चेंडू जिंकण्यासाठी 22 धावांची गरज. औपचारिकता शिल्लक राहिली सामन्यामध्ये. पुन्हा एकदा लोअर फुल टॉस चेंडू आपण पाहतोय. बॉलर्स ब्रॅक ड्रायव्हर आपण पाहतोय. अप्रतिम क्षेत्ररक्षण आपण पाहतोय फॉलो थ्रू मध्ये. गोलंदाज आकाशच्या माध्यमातून सलगचा 4था चेंडू आपण पाहतोय. 20 निर्धाव चेंडू फेकतोय. 1 चेंडू 22 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. माऊली 11 वडवली संघाचा संगणक नाणेफेकीसाठी यायचे. सुरेख चेंडू फेकला. अप्रतिम झेल टिपतोय फॉलो थ्रू मध्ये आकाश आणि अजून एक धक्का. यावेळी आपण पाहतोय दहिसर संघ विजयी. विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. तर लाईनअप करायचं विनंती असेल दोन्ही संघांना. दहिसर संघ
आणि नांदिवली संघ लाईनअप करायचे आपण, त्यानंतरच आपण मैदानाच्या बाहेर यायचे. दहिसर संघ आणि नांदिवली संघ आपण लाईनअप करायचे, हँडशेक करायचे. कारण की नवीन संकल्पना आपण पाहतो, जेव्हा जेव्हा कल्याण ग्रामीण विभागामध्ये सामने होतात तेव्हा तेव्हा ही परंपरा सातत्याने पाहायला मिळते.